आज महाराष्ट्र येथे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षणिक कर्मचारी व अधिकारी संघटनाच्या या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष स्थापन करून द्यावं, जेणेकरून जे त्रस्त सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांचे जे प्रश्न आहेत ते वेळेत आणि चांगल्या प्रकारे हाताळता येतील, त्यांना न्याय देता येईल. दुसरी आपली जी मागणी होती की 8व्या वेतन आयोगाचं गठन लवकर करण्यात यावं. जी तिसरी आपली मागणी होती की ज्या कर्मचाऱ्यांचं वय 65 वर्ष वेतन आहे त्यांना 5% वाढ, ज्यांचं 70 वर्ष वय असेल त्यांना 10%, ज्यांचं 75 वर्षाच्या वर वय असेल त्यांना 15% वाढ. त्यानंतर जो सर्वप्रथम आपलं जे एवढं कर्मचाऱ्यांचं वय झालं, या पवार सरांनी मला समजून सांगितलं, पवार सरांनी मागणी केली की तुमच्या माध्यमातून आमच्या या मागण्या आपल्या जिल्ह्याच्या खासदार व केंद्रीय मंत्री प्रताप दादा असतील, आकाशदादा फुटकर असतील, यांच्यापर्यंत या मागण्या जाऊ द्या आणि याच्यावर कुठला तरी एक सकारात्मक निर्णय किंवा तोडगा तुम्ही काढा, असं त्यांची मागणी माझ्याकडे होती. निश्चित पवार सर, जगम सर, मी आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की या जो माझा मान सन्मान केलाय ते आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. नामदार प्रतापराव साहेब यांच्या वतीने सुद्धा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला गॅरंटी आहे, तुम्हालाही गॅरंटी आहे, आज या महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही व्यक्ती जन्मलेली नाही की ती आपल्या मुलाचं ऐकत नाही. कुठलाही वडील असा नाही की ते आपल्या मुलाने एखादी गोष्ट सांगितली तर ऐकली जात नाही. असे कोणतेही वडील नाहीत. त्यांचे चिरंजीवी उपस्थित आहेत, म्हणजे ते स्वतः मंत्रीच उपस्थित आहेत असं आपण समजतो. त्यांच्याकडे तर तुम्ही सर्वजण आज इथं बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि सुरुवातीलाच तुम्ही टाळ्याच्या गजरात साधारणपणे 12 मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या काय असते प्रोसिजर सांगतो. हे विभागीय अधिवेशन आहे, यामध्ये 12 मागण्याचं पत्र केंद्रीय मंत्र्यांच्या चिरंजीवाकडून ते मुख्यमंत्र्याकडे जाईल. पण आपल्या विभागीय अधिवेशनामध्ये हे जे पत्र आहे याला तुमच्या सह्या जोडल्या जातात. तुम्ही आज सह्या करताय ना, त्या सह्या या पत्राला जोडल्या जातात आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना सुद्धा आपलं निवेदन पोस्टानं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्या हातात आहे म्हणली, आम्ही रिटायर झालेल्या 3 वर्षापर्यंत काय बी करू शकतो. त्या अधिकाऱ्यांना तिथंच उत्तर दिलं मी. मला माहीत होतं केव्हा तरी कोणतरी हा प्रश्न काढणार आहे. जिथं काढेल, जिथं निघल, तिथं काय उत्तर द्यायचं आधी ठरवून ठेवलं असतं. फक्त समोर आला की सोडायचं नसतंय. त्यांना त्याच वेळेला सांगितलं असेल शासनाचा GR, कायद्याने अजून शासनात झालेला, ते मार्गदर्शक तत्व आहे. तर या पुढे जाऊन सांगतो, पहिला वार आम्ही करू. काय कळतंय का तुम्हाला? पहिला वार कोण करेल? आम्ही करू. नंतरचा वार तुमच्या 3 वर्षाचा करायचा तर आम्ही सांगू आम्ही वार केलाय म्हणून हे 3 वर्षाचे काढले फॅड. त्यामुळे आमच्या नादाला लागायचं नाही. त्यानंतर परत त्या अधिकाऱ्यांना आवाजच काढला नाही, त्याने ओळख